वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज मी तुमच्यासाठी इयत्ता 7वीचा विषय इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोलचा घटक चाचणी क्रमांक 2 चा पेपर घेऊन आलेलो आहे। 20 गुणांचा पेपर आहे, सरावासाठी पेपर आहे, गेल्या वर्षीचा पेपर आहे। हा पेपर घरच्या घरी सोडून तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करू शकता। तर इथे नीट पाहून घ्या ही प्रश्नपत्रिका आणि घरच्या घरी सोडवण्याचा प्रयत्न करा। पहिला प्रश्न काय बघा, एका शब्दात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, या ठिकाणी बाजीरावांचा मृत्यू झाला। ओके, आपल्याला त्या जागेचं नाव लिहायचं। पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला। ओके, बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा, पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे। ओके, चला पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। बादशाहच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण होते, त्यांचं नाव लिहायचं। बाळाजी मूळचा कोकणातील कोणत्या गावाचा होता। आता त्याच्या पुढचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा, फक्त 2 मार्कांसाठी। सरदेशमुखी म्हणजे काय? शिवाजी महाराजांनी कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील। शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील। 2 गुणांचा प्रश्न आहे। आता आपला नागरिकशास्त्राचा पेपर सुरू होतो। कंसातील योग्य शब्द लिहा, 2 गुणांसाठी। 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना टिंबटिंब घेण्याचा मूलभूत हक्क आहे। शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही। आता पुढचा प्रश्न ब, प्रश्न 3 मधला ब, थोडक्यात उत्तरे लिहा, फक्त 2 गुणांसाठी। धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते। मूलभूत हक्क म्हणजे काय? चला आता आपण पान 2 वरती जाऊया। पान 2 वरती प्रश्न चौथा अ, पुढील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। भारतात शेतीचा विकास झाला आहे। हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे आणि भारतात पारंपरिक शेती केली जाते। प्रश्न दुसरा, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे। अ, आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत। ब, लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। आता तिसरा प्रश्न, 21 जून व 22 डिसेंबर हे आयन दिन आहेत, कारण अ, सूर्याचे दक्षिणायन 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते। ब, 21 जून या दिवशी सूर्य कर्क वृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्ताकडून उत्तरेकडे मार्गस्थ होतो। चौथा प्रश्न, पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूची निर्मिती होते। अ, उन्हाळा हिवाळा। ब, उन्हाळा हिवाळा व वसंत ऋतू। आता पुढचा प्रश्न, प्रश्न 5वा अ, चुकी बरोबर ते लिहा। पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते। दुसरा, वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते। आता प्रश्न ब, प्रश्न 5 मधला ब, थोडक्यात उत्तर लिहा, फक्त 2 गुणांसाठी आहे। विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये कोणती? ओके मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे। तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला अशीच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पुढचा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। थँक्यू व्हेरी मच।